ही 1 कप किसलेली काकडी झालेली आहे. मिक्सरच्या भांड्यामध्ये घालूया. यामध्येच आपल्याला 2 मिरची घालायची आहे. तर इथे मी 2 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत, बारीक आहेत त्या, आणि याला सुद्धा बारीक करून घेतलेला आहे कारण आपल्याला इथे स्मूथ बॅटर हवा आहे. अर्धा इंच आल्याचे तुकडे घातलेले आहेत. भरपूर अशी कोथिंबीर देठासकट घातलेली आहे आणि ह्याला आपण एकदा वाटून घेऊया. तर इथे बघा मी मिक्सरला हे व्यवस्थित फिरवून घेतलेलं आहे. आणि आता यामध्ये आपल्याला घालायचं आहे अर्धा कप रवा. रवा जाड किंवा बारीक कुठलाही चालू शकेल. यामध्येच आपण अर्धा कप पहिलं पाणी घेतलेलं आहे, त्यातलं पाव कप पाणी घातलेलं आहे. पुन्हा एकदा हे फिरवून घेऊया. इथे मी ह्याला फिरवून घेतलेलं आहे. यानंतर आपल्याला ह्यामध्ये घालायचं आहे तांदळाचं पीठ. तांदळाचं पीठ देखील मी अर्धा कप घेतलेलं आहे. यामुळे डोसा कुरकुरीत व्हायला मदत होते. पाव कप पाणी पुन्हा आपण घातलं, म्हणजे एकूण अर्धा कप पाणी ह्यामध्ये मी घातलेलं आहे. आता एक स्मूथ बॅटर आपण तयार करून घेऊया. इथे बघा हे एकदम असं स्मूथ बॅटर आपल्याला हवा आहे. त्यात बिलकुल गुठळी राहता कामा नये असं आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे. म्हणून सर्व जिन्नस जे आहेत ते बारीक करूनच घ्या, म्हणजे मग ह्याच्यामध्ये गुठळी राहणार नाही. पुन्हा अर्धा कप पाणी घेतलेलं आहे. आता मिक्सरच्या भांड्यात थोडं पाणी घालून सगळं बॅटर आपण काढून घेऊया. भरपूर पाणी घालायचं नाही आहे, थोडं थोडं करूनच पाणी घाला, म्हणजे त्याची कन्सिस्टन्सी व्यवस्थित राहील. आता हे चांगलं मिसळून घेतलेलं आहे. पुन्हा 2-3 चमचे पाणी मी ह्यामध्ये घातलेलं आहे. आता यामध्ये आपल्याला घालायचं आहे चवीनुसार मीठ आणि चांगलं व्यवस्थित मिक्स करून घेऊया. बॅटर आपलं तयार आहे. ह्याची कन्सिस्टन्सी तुम्ही पाहू शकता. एकदम स्मूथ बॅटर असं तयार करायचं आहे. आणि आता हे 5 ते 7 मिनटं आपण झाकून ठेवू. एवढं बॅटर बनवण्याकरता मला पाऊण कप पाणी लागलेलं आहे. आता आपण चटणी तयार करून घेऊया. तर इथे मी ओलं खोबरं घेतलेलं आहे 3 चमचे, 1 चमचा डाळी, चवीनुसार मीठ, 1 चमचा साखर, 1 मिरची, पाव चमचा जिरं आणि लिंबूची 1 फोड घेतलेली आहे. त्याचा रस आपण काढून घेणार आहोत. हे सगळं मिक्सरला घालायचं आणि थोडंसं पाणी घालून वाटून घ्यायचं आहे. आणि ती चटणी जी आहे ती आपली तयार झालेली आहे. फोडणी द्यायची असेल तर तुम्ही देऊ शकता. चटपटीत अशी ही आपली नारळाची चटणी तयार झालेली आहे डोशासोबत खाण्यासाठी. ह्याला बाजूला ठेवून देऊ. आणि आता बॅटर बघा इथे मस्त घट्ट झालेलं आहे, थोडंसं थिकनेस पण आलेलं आहे त्याला. असंच बॅटर आपल्याला हवं आहे. चला तर मग डोसा घालूया. इथे मी आज ब्रेडाचा तवा घेतलेला आहे. बॅटर जे आहे ते खालपासून चांगलं ढवळवून घ्यायचं आणि एक पळी बॅटर घालून ह्याला गोल 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 फिरवून घ्यायचं आहे. डोसा बघा किती सुंदर तयार होतो. सध्या आता गरमीचं सीझन आलेलं आहे, तेव्हा अशा काकडीचे डोसे तुम्ही नक्की बनवून खा. शरीराला थंडावा मिळेल. आणि इथे हा डोसा बघा मी मस्त असा क्रिस्पी तयार करून घेतलेला आहे आणि आपोआपच तो निघालेला आहे. एकदम कुरकुरीत डोसा तयार होतो फक्त 10 मिनिटांमध्ये. रेसिपी आवडली तर लाईक आणि कमेंट करा. धन्यवाद.